नमस्कार. आजच्या ह्या विशेष विश्लेषण सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 30 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. परीक्षेचं दडपण अजिबात न घेता अगदी शांतपणे आणि रंजक पद्धतीने आपण आजचे हे सर्व मुद्दे कव्हर करूया. अगदी बरोबर. आणि आजच्या या टॉप 10 घडामोडी लक्षात ठेवायला सोप्या जाव्यात म्हणून आपण त्यांची 4 मुख्य भागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा, दुसरा आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा, तिसरा राजकारण आणि प्रशासन आणि चौथा भाग आहे कला व संस्कृती. चला तर मग थेट सुरू करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा. 15 अब्ज डॉलर्स. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. हा खरोखरच थक्क करणारा आकडा आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विशाखापट्टणममध्ये देशातील पहिल्या गुगल AI हबची पायाभरणी झाली आहे. आणि 2026 ते 2030 या काळात एवढी प्रचंड गुंतवणूक तिथे अपेक्षित आहे. अमेरिका भारत कनेक्ट उपक्रमाचा भाग असलेल्या या प्रकल्पाचा आवाका खरंच समजून घेण्यासारखा आहे. अदानी कनेक्ट्स आणि एअरटेल नेक्स्ट्रा यांच्या भागीदारीतून इथे 3 AI डेटा सेंटर्स उभी राहणार आहेत, ज्यांची एकूण क्षमता तब्बल 1.1 गिगावॉट असेल. आणि विशेष म्हणजे थर्लुवाडा, अदाव्युरम आणि रामबिल्ली या भागांमध्ये 600 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प पसरलेला असेल. भौगोलिकदृष्ट्या हे संदर्भ नक्की लक्षात ठेवा. आता येऊया महाराष्ट्रातल्या एका अफाट अभियांत्रिकी चमत्काराकडे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे. यातला 23.5 मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदवला गेलाय, जो चक्क लोणावळा तलावाच्या 180 मीटर खालून जातो. याशिवाय भारतातील सर्वात उंच रस्ता पूलही याच प्रकल्पाचा भाग आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास करताना हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतात. आपला पुढचा विभाग आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा. UAEने म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीने ओपेक आणि ओपेक प्लसमधून बाहेर पडण्याचा एक ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर केलाय. इराणसोबतच्या युद्धामुळे आधीच जागतिक ऊर्जा संकट उभं राहिलंय आणि त्यात प्रादेशिक मित्रराष्ट्रांसोबतच्या मतभेदांमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता या सगळ्याचा जागतिक इंधनाच्या किमतींवर नेमका काय परिणाम होईल हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि इक्वाडोरच्या संरक्षण मंत्री गॅब्रिएला सॉमरफेल्ड यांच्यातील बैठक. ही चर्चा फक्त व्यापार किंवा फार्मा क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. इक्वाडोर आता इस्रो, सोलर अलायन्स, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि CDRIमध्येही सहभागी झाला आहे. भारताच्या ग्लोबल साऊथ आउटरीचचं हे किती उत्तम उदाहरण आहे नाही का? सेल्फ रॅडिकलायझेशन म्हणजेच स्वतःहून कट्टरपंथी बनणं. मीरा रोडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा शब्द वापरला होता. अमेरिकेतून परतलेला जो आरोपी आहे झैब जुबेर अन्सारी, त्याच्याकडे इस्लामिक स्टेटशी संबंधित हस्तलिखिते सापडली आहेत. ही वस्तुस्थिती दहशतवाद आणि कट्टरतावाद या विषयावरील अभ्यासासाठी एक खूप महत्त्वाची केस स्टडी आहे. वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, राजकारण आणि प्रशासकीय घडामोडी. उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेतील वाद 46 दिवसांनंतरही अजून सुटलेला नाहीये. एका प्रश्नासाठी संधीनुसार बदलणारा म्हणजेच अवसरवादी हा पर्याय अपेक्षित होता, पण तिथे छापून आलंय पंडित, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. सत्ताधारी आमदारांनी यावर सध्या तरी मौन बाळगलंय. राजकीय आरक्षण आणि जातीय समीकरणांच्या अंगाने या प्रकरणाचा अगदी तटस्थपणे अभ्यास करणं इथं गरजेचं ठरतं. तिकडे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राजकीय आघाड्यांमध्ये सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळतेय. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नाराज झालीय, तर दुसरीकडे अजित पवार गटाने झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिल्याने अमोल मिटकरींची नाराजी उघड झालीय. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची रात्री उशिरा झालेली भेट या सगळ्यामुळे आघाडी सरकारमधील समीकरणं समजून घेण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण बनलंय. आणि यातून निवडणूक आयोगापुढील प्रशासकीय आव्हानंही कशी समोर येतात बघा. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये नोंदवल्या गेलेल्या घटना खूपच गंभीर आहेत. एका वृद्धाचा मृतदेह सापडण्यापासून ते एका जिवंत महिलेला मतदार यादीत चक्क मृत घोषित करण्यापर्यंतच्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. राज्याची कायदा आणि व्यवस्था नेमकी कशी काम करते हे समजून घेण्यासाठी या घटनांचा अभ्यास नक्की करा. भैयांना मराठी कशाला शिकवायचं? राज ठाकरेंचा हा प्रश्नही सध्या बराच चर्चेत आहे.
ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करणारा जो 1 मेचा अध्यादेश होता तो सरकारने पुढे ढकललाय. एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून पाहिल्यास आपण ह्या घटनेचं विश्लेषण भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 आणि 21 म्हणजे व्यवसायाचा अधिकार आणि भाषिक अधिकार ह्या चौकटीत राहून करायला हवं. आता आपला शेवटचा आणि अतिशय प्रेरणादायी असा विभाग, कला आणि संस्कृती. भारतीय आणि विशेषतः आपल्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही खरोखरच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अत्यंत प्रतिष्ठित अशा मार्चेदू फिल्म या विभागात 2 मराठी चित्रपटांची निवड झालीय. जागतिक मंचावर मराठी कलेला मिळणारी ही पावती नक्कीच कौतुकास्पद आहे. बरं, हे 2 चित्रपट नेमके कोणते आहेत ते पाहूया. पहिला आहे दिग्दर्शक रवींद्र जाधव यांचा जीव. हा चित्रपट कोकणातील आदिवासी समाजाच्या परंपरा आणि रूढींवर प्रकाश टाकतो. आणि दुसरा चित्रपट आहे रोहन मापुसकर दिग्दर्शित एप्रिल मे 99, ज्यामध्ये 1999च्या उन्हाळ्यातील 3 मित्रांची एक सुंदर नॉस्टॅल्जिक कथा पाहायला मिळते. सांस्कृतिक वारसा या घटकाचा अभ्यास करताना ही नावे आपण नक्की लक्षात ठेवायला हवीत. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. मोठ्या प्रमाणावरील स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक ऊर्जा क्षेत्रातील बदल हे दोन्ही घटक मिळून भारताच्या आर्थिक भविष्यावर नेमका कसा परिणाम करतील. आज आपण जे जे पाहिलं ते सर्व एका अर्थाने याच प्रश्नाशी जोडलेलं आहे. यावर नक्की विचार करा आणि आगामी परीक्षांसाठी स्वतःची वैचारिक बैठक अधिक मजबूत करा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.